नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा कर्जमाफीच्या संदर्भातली पुन्हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. मित्रांनो, आता या तारखेपर्यंत थकबाकी असणाऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार, तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ही संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. त्याआधी तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं एक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय असं यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. शेतकरी कर्जमाफी. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या नजरा सध्या राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. केवळ चर्चाच नाही, तर आता प्रशासकीय पातळीवर मोठ्या हालचालींना वेग आला आहे. सहकार आयुक्तांनी बँकांकडून मागवलेली माहिती आणि कट ऑफ डेट यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि शंका दोन्ही निर्माण झाल्या आहेत. तुमचे कर्ज कधीपर्यंत थकीत असावे आणि जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज फेडतात त्यांना काय मिळणार, या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मित्रांनो, कर्जमाफीसाठी ही तारीख ठरणार गेम चेंजर. कोणत्याही कर्जमाफी योजनेत कट ऑफ डेट सर्वात महत्त्वाची असते. सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी बँकांना दिलेल्या निर्देशनानुसार यावेळेस 2 महत्त्वाच्या तारखा समोर येत आहेत. याचा अर्थ काय, तर ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज किंवा मध्यम मुदतीचे कर्ज या तारखांच्या दरम्यान थकीत किंवा NPA झाले आहेत, त्यांची माहिती संकलित केली जात आहे. विशेषतः उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील कर्जमाफीनंतर ज्यांनी नवीन कर्ज घेतले होते आणि जे सध्या संकटात आहेत, त्यांना या योजनेत प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. नियमित कर्जदारांना काय मिळणार, तर नेहमीच एक तक्रार असते की कर्ज थकवणाऱ्यांचे भले होते, पण आम्ही ज्या वेळेवर पैसे भरतो आमचे काय. यावेळेस सरकार या तक्रारीची दखल घेताना दिसत आहे. 40,000 कोटींचा बोजा आणि परदेशी समिती. राज्यातील कर्जमाफीचा हा आकडा थक्क करणार आहे. प्राप्त माहितीनुसार राज्यात सुमारे 24,73,000 शेतकरी थकबाकीदार आहेत. एकूण थकीत कर्जाचा आकडा 35 ते 40,000 कोटी रुपयांचा घरात जाण्याचा अंदाज आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र या समितीत शेतकरी प्रतिनिधींचा अभाव असल्याने जमिनीवरील प्रश्नांची सोडवणूक कशी होणार, हा प्रश्न तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. केवळ कर्जमाफी की कायमस्वरूपी तोडगा, हा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. तर मित्रांनो, तज्ज्ञांच्या मते कर्जमाफी हा तात्पुरता मलम असू शकतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जाचे दुष्टचक्र थांबवायचे असेल तर सरकारने खालील गोष्टींवर लक्ष देणे गरजेचं आहे. आयात निर्यात धोरण. शेतीमालाला हमीभाव आणि स्थिर निर्यात धोरण असावे. समितीमधील सहभाग. AC रूममध्ये निर्णय घेण्याऐवजी बंधावरच्या शेतकऱ्यांचा आवाज समितीत असावा. थोडक्यात सांगायचे तर 30 जून आणि 30 सप्टेंबर 2025 या तारखा तुमच्या कर्जमाफीचे भवितव्य ठरवणार आहेत. तुम्ही थकबाकीदार असाल तर तुमची माहिती सरकारकडे पोहोचलेली आहे आणि तुम्ही नियमित असाल तरीही यावेळेस तुम्हाला रिकाम्या हाताने परतावे लागणार नाही, अशी चिन्हे आहेत.